मित्रांनो, आज आपण कडावमध्ये जे मैदान होणार आहे 23 तारखेचं, त्याचं काम कुठवर आलं आहे किंवा तयारी कशी चालू आहे या संदर्भात बाईट घेण्यासाठी आलो आहे. आणि आता खाली ज्यावेळेला सुट्टीचं आपण बघायला आलो तर एक वेगळेच दादांची संकल्पना आपल्याला बघायला मिळते. काय होतं की शर्यतीमध्ये जेव्हा मातीचे खाली ढीग असतात, माणसं चढून किंवा जनावरांचं आपल्या बैलांच्या थोड्याफार उड्या चुकल्या तर मग ती माती खाली ढासळते आणि मग त्याच्यामुळं पूर्ण ग्राउंडमध्ये खाली सुट्टीला परत माती पसरते. त्यामुळं दादांनी पूर्ण माती जी आपण म्हणू सारवून घेतलेली आहे एक प्रकारचे. त्याच्यामुळं जरी त्याच्यावर उभं राहिलं किंवा काय झालं तरी ती माती खाली सरकणार नाही. एक अशी उत्तम संकल्पना दादांची आहे. त्याबद्दल आपण दादांकडून जाणून घेणारच आहोत की काय नक्की यामागचं कारण आहे की असं पूर्ण माणसं लावून आहे. बघा, पूर्ण काम चालू आहे, माणसं लावून पूर्ण सारवण्याचं काम चालू आहे. आणि दादा स्वतः लक्ष देऊन येत. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन दादांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. आता ही संकल्पना नवीनच आहे की पूर्ण माणसे लावून हाताने सारवण्याचं काम चालू आहे. आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन, तरी आता ह्यावेळी सुद्धा आपल्याला काहीतरी नवीन बघायला मिळतंय. मित्रांनो, बक्षिसं कशी असणार आहेत ना, त्याचं जे छोटंसं स्वरूप आहे ना, आपण पुढे दाखवलं आहे. लिपिवरचे 48 लिटरचे 2 आहेत. क्लॅरिओनचे साऊंड डबल बेसवाला 2 आहेत. 55 लिटरचे 2 आहेत. आम्ही येते का हायरचा डबल डोर मध्ये एक आहे. सिंगल डोर 3 स्टार मधला हा एक आहे सॅमसंग कंपनीचा. फुलचा 3 डोर मधला हा एक आहे. 280 लिटरचा हा एक आहे मोठा. 3 डोर मधला हा एक आहे. कंपनीचा 110 लिटरचा हा एक 110 लिटर पाणी राहतं त्याच्यामध्ये. हा एक हेवी गार्डचा कंपनीचा 110 लिटर. वर्लपूलची सेमी ऑटोमॅटिक मधले 2 वॉशिंग मशीन आहेत. 2 वर्ष होम सर्व्हिस वॉरंटी आहे. डेमोसाठी पण माणूस होम सर्व्हिस वॉरंटी राहील. 7/9 कॉर्नर सोफ्यामध्ये पण 2 पीस आहेत, फक्त कलर चेंज आहे. त्यांच्या 2 एसी आहेत. 5 स्टार पीसीबी वॉरंटी, 10 वर्ष कॉम्प्रेसर वॉरंटी. टीव्ही किती इंचाची एक एलईडी टीव्ही आहे, स्मार्ट टीव्ही एचडी वाली. त्यानंतर 43 इंचाची पण स्मार्ट टीव्ही आहे, एलईडी स्मार्ट 43 इंच आहे. वेंटिलेशन फॅन, हाईट ऍडजस्टेबल वाले रिमोटवरचे फॅन 5 आहेत. नमस्कार. नमस्कार. आता गेल्या बऱ्याच दिवसापासून मैदानाची चर्चा होती, परंतु मागे आपण एकदा मैदान फक्त तारीख पुकारली होती. त्यानंतर कुठल्याच प्रकारची बाईट किंवा युट्यूबच्या माध्यमात कसल्याच प्रकारचं मैदानाचं अपडेट नव्हतं. त्यानंतर आपण आज सकाळी जे मैदानात आल्यानंतर बघितलं की मैदानात खाली जे सुट्टीचं नियोजन असतं ते एक वेगळ्या स्वरूपात बघायला मिळालं. म्हणजे पाणी टाकून एकदम म्हणजे जसं की घाट 4 बैलांचा जो घाट असतो तो घाट जसा निर्माण केला जातो तो समजा कॉन्क्रीट सिमेंटचा असतो, परंतु एक मातीचा. आणि जरी बैल त्या ढिगाला जर टच झाली तरी पण कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून एक मऊ मातीचा तुम्ही पूर्ण असा एक घाट बनवलाय खाली सुट्टीला. तर त्याबद्दल काय सांगाल? त्याचं कारण असं आहे की आपण 2-3 मैदान ठेवल्याच्या नंतर एक लक्षात आलं, आपण किती प्रयत्न केले तरी येणारे प्रेक्षक आणि गाडा मालकाच्या पाठी असलेले जे लोक आहेत ते जोड्या सोडताना मध्ये उभे राहतात. कोण गमछा मारतो, कोण काय काठी मारतो, बैलांना होल देतो. हे काय प्रकार होऊ नये म्हणून मी ते एक घाट म्हणजे एक प्रकारचा माती टाकली. माती म्हणजे ओली माती तयार केली, विटांची मातीची करतो तशी माती तयार केली आणि त्याच्याने तो आपण घाट तयार केला की जेणेकरून बैलांना कुठं जरी टच झाला तरी त्या बैलांना इजा होऊ नये. आणि मेन म्हणजे सुट्टीला त्रास होऊ नये, कारण आतमध्ये तर आम्ही कुणाला घेणारच नाहीत. जे सुट्टीच्या टायमाला जे गाडा मालकांच्या पाठीची काही लोक असतात ते पुढे लाईनीत येऊन उभे राहतात, अशा लोकांना आम्ही कुणाला पुढे घेणारच नाहीत, कारण दोन्ही साईडने आम्ही तसं घाट तयार केलाय.
त्यामुळे ते नियोजन केलेलं आहे त्याची. आता दादा ते तर तुम्ही बोलले घाटाचं नियोजन तसं आहे. आता पुढे ज्यावेळेस गाड्या थांबतात त्यावेळेस मी जसं बघितलं की जे गाड्या थांबण्यासाठी रोडच्या समोर रस्ता आहे, येण्या जाण्यासाठी रस्ता, तर रस्त्याच्या समोर तुम्ही एक चांगले उंच असे मातीचे ढीग केले होते. परंतु पुन्हा एकदा त्याच्या साईडला मागे दोन ढीग केले. एक ढीग असून सुद्धा दुसरा ढीग तयार केला. त्या संदर्भात काय सांगा? तर त्याचं काय आलं, आता मी इथं रेसल देत असताना बघतो कधी कधी काय होतं, घरचे बैल असतात ना इकडूनच्या या साईडचे, तर ते एक ढीग सोडून दुसऱ्या ढिगावर बारीक असल्यामुळे ते पलटी होत होते. पण नंतर मी असं लक्षात आलं काय समोरचा एक जर का बारीक ठेवला आणि त्याच्यापेक्षा डबल टिबलने मोठा असेल तर हा ढीग पलटी करतील, पण तो त्याला जाऊन ती गाडी 100% थांबेल. म्हणून ते रस्त्यावर जाऊ नये, तिथे थांबली पाहिजे म्हणून आपण ते प्रयत्न केले जातात, म्हणून ते चेंज केलं. आता दादा आपण बक्षिसं पण दुकानामध्ये जाऊन बक्षिसांचं स्वरूप बघितलं. खूप मोठ्या प्रमाणात बक्षिस आहेत. आणि मागच्या वेळेस कसं टू व्हीलर होत्या, परंतु यावेळी शेतकऱ्याच्या गरजेसाठी जे आपण म्हणतो की एक शेतकऱ्याच्या संसारासाठी ज्या गोष्टी लागतात, अशा गोष्टी बैलगाड्या शर्यतीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या घरोघरी जातील. अशा सर्व म्हणजे रोजच्या गरजेच्या अशा वस्तू आहेत ज्या शेतकऱ्याला खरंच ज्यावेळेस रोज त्याचा वापर होईल त्यावेळेस त्याला त्या गोष्टी खरंच निदर्शनात येतील. अशा गोष्टींचं स्वरूप होतं. तर त्या संदर्भात बक्षीस सांगायचं म्हटलं तर अशी परिस्थिती आहे का मागच्या वेळेस आपण टू व्हीलर लावल्या होत्या, पण त्या टू व्हीलर पासिंगचा भरपूर घोल झाला, त्यामुळे मी ह्यावेळेस जरा बक्षीस कमी करणार आहे. पासिंगचा विषय राहणार ना, अशी सर्व बक्षीस आम्ही घेणार आहेत. आणि अजून 23 तारखेला जवळजवळ 10-12 दिवस हातात आहेत, त्यामुळं कोणती बक्षिसं राहणार आहे येत्या 15 तारखेला ती एकदम क्लिअर होणार आहेत. कारण आम्ही बक्षिसं कुठली द्यायची त्याचा विचार करतोय मी. आता सध्याची काय बक्षिसं डोक्यात आलेली आहेत ते आम्ही सध्या तुम्हाला दाखवलेत का ही बक्षीस आम्ही आता देणार आहेत. त्या हिशोबाने बाकी खरेदी केलेली आहे, अजून खरेदी करायची आहेत. ते येत्या 15 तारखेला आम्ही बक्षिसांची पूर्ण लिस्ट किंवा पूर्ण व्हिडिओ आम्ही प्रेक्षकांसमोर ठेवणार आहे. तरी एक दादा अंदाज म्हणून तुम्ही सांगू शकता की कशा प्रकारे असू शकतात? अंदाज म्हटलं तर एक शेतकऱ्यांना उपयोगी येईल अशा पद्धतीने माझा विचार चाललेला आहे. मग घरामध्ये टीव्ही असेल, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, तुमचं AC असेल, सोफा सेट असेल, फॅन असतील, किंवा मग अजून इतर जे कूलर वगैरे, कूलर म्हणजे छोटे कूलर नाही, जे मोठे आपण लग्न मंडपामध्ये बघतो मोठे कूलर असतात, त्या पद्धतीने सगळे कूलर, आणि ते पण सर्व कंपनीचे देणार, आपण असं काही डुप्लिकेट कुठले देणार नाही, जेणेकरून शेतकरी आपले जे गाडा मालक आहेत त्यांनी गेल्याच्या नंतर त्यांना ते उपयोगी पडले पाहिजे. ठीक आहे दादा. आता कसं झालंय, अंधार पण झालाय, दादांकडून आपण पुरेशी माहिती घेतली. पूर्ण दिवस दादा इथे मैदानात असतात आणि इतकी धावपळ चालू आहे, त्यामुळे त्या धावपळी आणि दगदगीमध्ये दादांची पूर्ण मुलाखत घ्यायला मिळत नाही. पण येत्या 2 दिवसात सर्व बक्षिसं दादांच्या जवळ येणार आहेत. आणि मग ज्यावेळेस ती बक्षिसं दादांच्या जवळ येतील त्यावेळेस आपण पूर्ण बक्षिसं आणि त्या संदर्भात पुरेपूर माहिती कशा प्रकारे किती असणार आहेत ते आपण दादांकडून जाणून घेऊ. धन्यवाद. धन्यवाद.